नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण गुढीपाडवा विशेष मलाईदार श्रीखंड आणि कमी तेल पिणारी गव्हाची कुरकुरीत पुरी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर चला सुरुवात करूया। तर इथे एका मोठ्या भांड्यामध्ये मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 चमचे बारीक रवा, त्यानंतर 1 चमचा इथे साखर घेतलेली आहे। साखरेमुळे आपल्या पुरीला छान अशी चमक येते आणि रव्यामुळे कुरकुरीत होते। त्यानंतर यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून अगदी घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे। तर बघा, अशा पद्धतीने एकदम घट्ट असं पीठ हे मळून घेतलेलं आहे। आता यावरती अगदी थोडंसं तेल घालायचं आहे आणि पुन्हा आपल्याला मळून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने जेवढं घट्ट होईल तेवढी आपली पुरी ही छान अशी कुरकुरीत होते। आता हे आपण 15 ते 20 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे, म्हणजे यातला रवा छान असा फुलला जाईल। आता आपलं पुरीचं पीठ भिजतंय तोपर्यंत आपण श्रीखंड बनवून घेणार आहे। तर इथे मी अर्धा लिटर दही घेतलेलं, ते दही मी 5 तासासाठी रुमालामध्ये बांधून ठेवलेलं, त्याचं पाणी पूर्णपणे निथळून गेलेलं आहे आणि इथे हा चक्का घेतलेला आहे। आता इथे मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यावरती चाळणी ठेवलेली आहे। आता हा चक्का आपण सगळा यामध्ये घालायचा आहे आणि त्यानंतर फोडून घ्यायचा आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे अर्धा कप पिठी साखर आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे अर्धा कप दुधाची साय। हे सगळं आपल्याला फेटून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने फेटून घ्यायचं म्हणजे एकसारखं होतं, कुठेही गाठी गठोळी राहत नाही। अगदी दुकानसारखं श्रीखंड तयार होतं आणि साखर ही सगळी मिक्स होते, एकसारखं होतं। आता हे सगळं आपण अशा पद्धतीने करून घेऊ। इथे बघा, अशा पद्धतीने इथे श्रीखंड पडलेलं आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण सगळं दही, पिठी साखर आणि दुधाची साय हे सगळं गाळून घेतलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे इथे 10 ते 12 केशरच्या काड्या, 2 चमचे दुधामध्ये गरम दूध घ्यायचं आणि त्यामध्ये भिजवून घेतलेले आहे, यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा साखरेत बारीक केलेली वेलची पूड घालायची आहे आणि हे सगळं आपल्याला पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। ते अशा पद्धतीने आपण हे श्रीखंड तयार करून घेतलेलं आहे। तुम्ही इथे कलर बघू शकता आणि त्याचा घट्ट पातळपणा सुद्धा तुम्ही बघू शकता। आता आपल्याला दही घेताना खूप आंबट घ्यायचं नाही, कारण उन्हाळा आहे, त्यामुळे आपल्याला 1 दिवसाचंच दही घ्यायचं आहे, म्हणजे खूप आंबट होत नाही आणि साखरसुद्धा आपल्याला जास्त लागत नाही। तर बघा, अशा पद्धतीने आपण हे सगळं फेटून घेतलेलं आहे आणि इथे आपलं श्रीखंड तयार झालेलं आहे। आता यामध्ये तुम्ही काही काजू, बदाम हे सुद्धा घालू शकता। इथे 20 मिनिटे झालेली आहे आणि आपलं पीठ छान असं भिजलेलं आहे, रवासुद्धा छान असा फुललेला आहे। आता 2 मिनिटे पुन्हा आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। आपण जेवढं घट्ट पीठ मळू ना तेवढी आपली पुरी ही तेल कमी पिते आणि छान अशी कुरकुरीत होते। बघा, अशा पद्धतीने आता किती मोठी करायची, छोटी करायची त्यानुसार तुम्ही लाटी घ्यायची आहे किंवा मोठी चपाती लाटून सुद्धा तुम्ही पुरी बनवू शकता। तर अशा लाट्या बनवून आपण पुरी करून घेणार आहे। आता पुरी बनवण्यासाठी पोळपाट घेतलेला आहे आणि त्यावरती आपल्याला लाटी ठेवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला लाटून घ्यायचं आहे, पातळ अशी लाटून घ्यायची आहे। गोल जरी झाली नाही तरीही चालेल। बघा, अशा पद्धतीने आपल्याला पातळ अशी लाटून घ्यायची। घट्ट पीठ मळल्यामुळे आपल्याला सुक्या पिठाची अजिबात गरज पडलेली नाही। अशा पद्धतीने लाटून घेतलं की एखादं डब्याचं झाकण किंवा डब्बा घ्यायचा आहे, म्हणजे आपली पुरी ही अगदी एकसारखी तयार होते आणि पुऱ्या दिसायला सुद्धा छान दिसतात। आता हे राहिलेलं पीठ आहे ते पुन्हा आपल्याला राहिलेल्या बाकीच्या पिठामध्ये मिक्स करायचं आहे। बघा, अशा पद्धतीने आपण पुऱ्या बनवून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपण पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे। आता आपण तळून घेऊ।
पुरी लाटेपर्यंत आपण तेल गरम करायला ठेवलेलं. आता तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि आपल्याला तेलामध्ये पुरी सोडून घ्यायची आहे. तर बघा छान अशा टम्म फुगतात. जेवढं आपण पीठ घट्ट मळतो त्यामुळे पुरी छान अशी फुगते आणि खूप तेलसुद्धा पित नाही. आपल्याला पुरी ही जास्त उलटपुलटसुद्धा करायची नाही. 1 ते 2 वेळा फक्त करायची आहे, कारण जास्त उलटपुलट केली तरी ही पुरी जास्त तेल पिते. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला सोनेरी रंगावर पुरी तळून घ्यायची आहे. तर बघा अजून तुम्हाला मी पुरी तळून दाखवणार आहे. आपल्याला कडेने दाबायची सुद्धा गरज पडत नाही. अतिशय टम्म अशा ह्या पुऱ्या फुगतात. आता बाकीच्या राहिलेल्या सुद्धा अशा पद्धतीने आपण तळून घेणार आहे. अगदी फुग्यासारख्या टम्म अशा फुगलेल्या आहे, तुम्ही ते बघू शकता. तर इथे पुरीसुद्धा तळून घेतलेली आहे. अतिशय टम्म अशी फुगलेली आहे आणि तुम्ही चमक बघू शकता, खूप छान अशी आलेली आहे. तर इथे आपली नवीन वर्षासाठी किंवा गुढीपाडव्यासाठी श्रीखंड पुरी तयार झालेली आहे. अगदी सोप्या पद्धतीने केलेली आहे आणि चवीला अप्रतिम झालेली आहे. जशी मी पुरी आणि श्रीखंड बनवलं अगदी त्या पद्धतीने तुम्ही जर बनवलं तर अगदी परफेक्ट होणार आणि चवीला छान होणार. तर अशा ह्या सोप्या पद्धतीने गुढीपाडव्याला तुम्ही श्रीखंड पुरी एकदा नक्की बनवा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.